नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंसनारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वशिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासा विरामा. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सगळ्यांचं दासबोध चिंतनिका अभ्यास वर्गात स्वागत आहे. आणि आज आपण पुढच्या 2 भक्तींबद्दल विचार करणार आहोत आणि 2 छान अशा साधक तरुण साधिका ज्या आहेत त्या आज आपल्या समोर चिंतन मांडणार आहेत. आणि पादसेवन भक्ती पण किती छान आहे. म्हणजे आपण आतापर्यंतच्या वेगवेगळ्या भक्ती पाहिल्या, म्हणजे आपण कीर्तन भक्तीकडे पाहिलं जी आपल्याला कीर्तन करायला शिकवते. म्हणजे त्याच्याबद्दल बोला बोला, ज्याच्याबद्दल ऐकलं आहे त्याच्याबद्दल बोला बोला बोला. आणि त्याच्याबद्दल बोलल्यामुळे काय होतं, सारखं 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 मनात त्याच्याबद्दल विचार राहिल्यामुळे असं होतं की कधी एकदा आपण त्याला डोळे भरून पाहावं, म्हणजे त्या देवाला डोळे भरून पाहावं असं जेव्हा वाटू लागतं. आणि इथेच पादसेवन भक्तीची सुरुवात आहे. म्हणजे कधी भेटेल आपल्याला, कधी भेटतील पादसेवन भक्ती ही. प्रामुख्याने आपण जर दासबोध चिंतनिका हे वाचलं आपण दासबोध चिंतनिका, तर त्याच्यामध्ये अगदी ठळक असं सरळ सांगितलेलं आहे की पादसेवन भक्ती जी आहे ती देवतांपेक्षा, देवतांच्या मूर्तीपेक्षा ती श्रीगुरूंच्या पायांबद्दल की श्रीगुरूंबद्दल ती जास्त बोलते आहे, हे अगदी सरळ सांगितलेलं आहे. मग या पादसेवन भक्तीची सुरुवात कधी होते, जेव्हा खूप तिच्याबद्दल ऐकलं जातं, खूप त्याच्याबद्दल बोललं जातं, तेव्हा कधी एकदा मला माझे सद्गुरू परत भेटतील, कधी एकदा मी त्यांची सेवा करू, किंवा तळमळ जी आतमध्ये जागृत होते ती पादसेवन भक्तीची सुरुवात आहे. आणि आज आपल्या समोर पादसेवन भक्ती जी मांडणार आहे ती कुमारी अपूर्वा पतंगे, वयवर्ष केवळ 19, अतिशय गुणी मुलगी, पुण्याला राहते. आणि तिनं आपलं एक शिबिर म्हणजे शिवथरगळीतलं एक शिबिर अटेंड केलं. आणि आम्ही युवा शिबिराचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता. आणि असं जाणवलं की त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शिबिर झाल्यानंतर जेव्हा अपूर्वा परत घरी गेली तेव्हा ती सातत्याने दासबोधाचे समास वाचायची आणि त्या समासावर स्वतःचं चिंतन काय आहे असं ती पानभर त्या पानाचा फोटो लिहून पाठवायची. अशी गुणी, म्हणजे आत्ताच ती 19 वर्षाची, अजून 2 वर्षापूर्वी अजून लहान होती, पण अशा पद्धतीने ती दासबोधाच्या अभ्यासाला लागली होती. मी अपूर्वाला विनंती करते की तिनं तिचं चिंतन जे आहे ते आपल्या सगळ्यांसमोर मांडावं पादसेवन भक्तीबद्दल. हॅलो ताई, माझा आवाज येतोय? येतोय. जय जय रघुवीर समर्थ, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांची सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वान्मुखी मंगल बोलवावे. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यात आधी थँक्यू ताई, तू खूप माझं कौतुक केलंयस आणि मला खूप छान वाटतंय, आता जरा रिलॅक्स वाटतंय. आणि आता सुरुवात करूया. दासबोधातल्या 4थ्या दशकातील म्हणजेच नवविधा भक्तीच्या दशकातील 4था समास पादसेवन भक्ती या विषयाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आणि या अभ्यासासाठी मी जे संदर्भ घेतले आहेत ते आहे बेलसरेंचा दासबोध, दासबोध चिंतनिका आणि दासबोध विवरण दासबोधातील भक्तियोग सुनील चिंचोळकरांचं आहे हे. सुरुवात करूयात. सगळ्यात आधी म्हणजे खरं आपण या आधी बघितलंच आहे की नवविधा भक्ती किंवा भक्ती म्हणजे काय, पण थोडंसं बेसिकला जाऊयात आणि बघूयात भक्ती म्हणजे काय. भगवद्गीतेतल्या 7व्या अध्यायात म्हणजेच ज्ञानविज्ञान योग या अध्यायात 16वा श्लोक आहे. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनो अर्जुन, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. म्हणजे हे भरतश्रेष्ठ अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यात्मा माझी म्हणजेच भगवंताची भक्ती करतात. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. या श्लोकाचं तात्पर्य आपण लक्षात घेऊयात. शुद्ध भक्ती ही आकांक्षा आणि भौतिक लाभेच्छा रहित असते. आता बघूयात नवविधा भक्ती म्हणजे नक्की काय. युवा शिबिरात शमिकाताईच्या तासाला मी बसले होते आणि त्यावेळेस नवविधा भक्तीचा अर्थ मला समजला. तो असा होता की 9 विविध प्रकारच्या भक्ती पद्धती म्हणजे नवविधा भक्ती होय.
भक्त हे शूर आणि वीर असतात. सेवा करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. भक्ताची व्याख्या ताईने आम्हाला जी समजावून सांगितली ती इतकी सुंदर आहे. जो भगवंतापासून विभक्त नाही असा जो समजतो तो असतो भक्त. आणि ताईनी फक्त भक्ताची व्याख्या नाही सांगितलेली, भक्ताची आणि उपासकाच्या मधली जी एक रेष आहे त्यातला फरक समजावून सांगण्यासाठी आम्हाला ताईने एक उदाहरण दिलं. तर आपण ते उदाहरण बघूयात. भक्त आणि उपासकात जी एक छोटीशी लाईन आहे त्याचं उदाहरण आहे रावण. रावण हा भक्त नसून तो उपासक आहे. त्याने शंकराची उपासना केली. आता बघूयात नवविधा भक्तीचा उपयोग. नवविधा भक्तीच्या कोणत्याही एका पायरीचा उपयोग आपण मोक्ष प्राप्तीसाठी करू शकतो. त्यात सगळ्यात महत्वाची मानली जाते ती म्हणजे पादसेवन भक्ती. पादसेवन भक्तीची व्याख्या सांगताना समर्थ म्हणतात, सद्गतीसाठी म्हणजेच भगवंत प्राप्तीसाठी कायेने, वाचेने, मनाने व आपलेपणाने सद्गुरूची चरण सेवा करणे याला पादसेवन भक्ती असे म्हणतात. आपण भवसागर म्हणजेच आपल्या देहासकट सर्व दृश्य आणि विनाशी वस्तूंच्या अनंत समुदायामध्ये जन्मतो, जगतो, रस घेतो आणि अखेरीस असमाधानात मरतो. त्यामधून बाहेर पडून शांती मिळवण्यासाठी त्यातून बाहेर पडलेल्या पुरुषाचीच मदत हवी, त्यांचेच मार्गदर्शन हवे. म्हणून संतपदी स्थिर झालेल्या सद्गुरूंच्या चरणी लीन होणे अवश्य असते. सद्गुरु सेवा म्हणजे त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जाऊन आपले जीवन भगवत कृपेला पात्र करणे होय. सद्गुरु कृपा ही ईश्वर कृपाच समजावी. परमात्मा वस्तू डोळ्याने पाहता येत नाही, मनाने तिचं आकलनही होत नाही, कारण मनाला ती भासतच नाही. सद्गुरु कृपेनंतरच ब्रह्मवस्तूचा प्रत्यक्ष अनुभव येतो. संगत त्यागा वाचून तिचा अनुभव येत नाही. संगत त्याग, निवेदन, विदेह स्थिती, अलिप्तपणा, सहज स्थिती, उन्मनी आणि विज्ञान या सातही अवस्था एकच आहेत आणि त्या अद्वैत बोध निर्देशित करतात. सातही ठिकाणी मन ब्रह्मात विलीन होणे अपेक्षित आहे व मी देह नाही हा निश्चय अपेक्षित आहे. आता ह्या संकल्पनांचं थोडंसं आपण स्पष्टीकरण पाहूयात. सगळ्यात पहिली संकल्पना आहे ती म्हणजे संगत त्याग. संग हा शब्द सज धातूपासून तयार झालेला आहे. सज म्हणजे चिकटणे. मी देह आहे ही कल्पना मनाला चिकटलेली आहे, त्याला संग असं म्हणतात. मी देह नसून आत्मा आहे या निश्चयाने देहाचा संग त्यागला जातो, हाच संगत त्याग होय. दुसरी संकल्पना निवेदन. निवेदन म्हणजे समर्पण करणे. आपला देह ब्रह्मशोधात पूर्ण विलीन करणे म्हणजे निवेदन होय. या ठिकाणी सुद्धा मी देह नसून ब्रह्म आहे हा बोध शिष्याला प्राप्त होतो. तिसरी संकल्पना विदेह स्थिती. वि म्हणजे अभाव. मी देह आहे या अवस्थेचा अभाव म्हणजे विदेह स्थिती होय. चौथी संकल्पना अलिप्तपण. अलिप्त आणि निस्संग हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत. कमळ पाण्यात असूनही पाण्यापासून अलिप्त राहते, त्याप्रमाणे मनाने शरीरात असूनही शरीरापासून अलिप्त राहायचे व ब्रह्माचे अनुसंधान ठेवायचे हे अलिप्त असूनही शरीरापासून अलिप्त राहायचे व ब्रह्माचे अनुसंधान ठेवायचे हे अलिप्तपण होय. इथे पुन्हा देहबोधाचा त्यागच येतो. पाचवी संकल्पना सहज स्थिती. सहज स्थिती. ज म्हणजे जन्म, सह म्हणजे बरोबर. सहज स्थिती म्हणजे जन्माच्या वेळची स्थिती. खरा जन्म मातेच्या गर्भात होतो. गर्भात असताना बालक सोहम म्हणत असते. माता व बालक हे अनन्य असतात. अशीच अवस्था मनाला प्राप्त होणे म्हणजे सहज स्थिती किंवा ब्रह्मसत्तेवर जन्म झाला आहे म्हणून सर्व काळ ब्रह्मभावात असणे ही सहज स्थिती होय. सातवी संकल्पना आहे उन्मनी. हा शब्द उद आणि मनस या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. उद म्हणजे ऊर्ध्वगती, श्रेष्ठत्व, पूर्णता, विकासणे किंवा मुक्त करणे, तर मनस म्हणजे मन. उन्मन याचा अर्थ मन देहाच्या पातळीपेक्षा वरची अवस्था होय. मी ब्रह्म आहे ही अवस्था देह पातळीपेक्षा वरची अवस्था आहे. सातवी संकल्पना आहे विज्ञान. वि अधिक ज्ञान म्हणजे नक्की जाणणे, पूर्ण जाणणे होय.
शास्त्रार्थस्त्र स्वानुभावा यत्तत्पादनम विज्ञानम, म्हणजेच शास्त्रार्थ स्वानुभाव रूढ करणे किंवा शास्त्रात वर्णिलेल्या परमात्म स्वरूपाचा स्वतः अनुभव घेणे. विज्ञान म्हणजे सायन्स असा अर्थ जरी आपण घेतला तरी त्यामध्ये प्रयोगाने सिद्ध झालेल्या प्रमेयांनाच ज्ञान म्हणून किंमत असते. ओवी क्रमांक 9 ते 12 मध्ये समर्थ म्हणतात, हे अनुभव अत्यंत सूक्ष्म आहेत म्हणून त्याला गुप्त असे म्हटले जाते. सर्व अध्यात्म ग्रंथात वेगवेगळ्या संकेतांद्वारे समाधानाची ही सर्वश्रेष्ठ अवस्था वर्णन केलेली आहे. प्रत्यक्ष सद्गुरूंच्या कृपेशिवाय ही अवस्था प्राप्त होणार नाही. हीच शुद्ध अध्यात्म विद्या होय. यालाच भगवद्गीता इति गुह्यतमम शास्त्र असं म्हणते. या साधना मार्गाबद्दल समर्थ म्हणतात, मार्ग होये परी अंतरिक्ष, ही साधना मानसिक पातळीवर करायची असल्याने डोळ्यांनी दिसत नाही. या मार्गाला समर्थ अंतरिक्ष म्हणतात. याचा अर्थ ज्यांनी ही साधना केली त्यांच्या जशाच्या तशा खुणा वाटचालीत पाहायला मिळणार नाहीत. माणूस मातीतून तू म्यूट झालीस अपूर्वा. नाही अगं ती लेफ्ट झाली, इंटरनेटचा इश्यू असेल. हो का? अच्छा. आले 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 ओके. आता आवाज म्यूट नाही? आहे, म्यूट आहे, म्यूट. हॅलो हॅलो. हा बोल आता. माणूस मातीतून चालतो, त्याची चरणचिन्हे उमटतात, परंतु मासा पाण्यातून जातो किंवा पक्षी आकाशात उडतो याचे काही रस्ते आखलेले नाहीत आणि त्यांच्या वाटचालीचे कुठेही सूचक चिन्ह नाही. ही वाटचाल अशी गूढ असल्यामुळे मनाने काही करत गेल्यास अनेक धोके संभवतात. प्रयोगामध्ये शक्ती क्षय नाकारता येत नाही. गुरुचे मार्गदर्शन नाकारल्याने दिशाहीन भटकंती करणारे अनेक साधक पाहायला मिळतात. समर्थ म्हणतात, प्रयोग साधने सायास नाना साक्षेप विद्याभ्यास, अभ्यासे काही गुरुगभ्यास पाबिजेत नाही श्रीराम. जे अभ्यासे अभ्यासिता नये, जे साधने असाध्य होय, ते हे सद्गुरुविण काये उमजो जाणे श्रीराम. या कारणे ज्ञानमार्ग कळाया धरावा सत्संग, सत्संगे विण प्रसंग बोलोची नये. मनाने सर्व करीत राहणे म्हणजे पुन्हा देहबुद्धीची अथवा अहंकार याची जोपासना आहे. सद्गुरु ही यात्रा कंपनी आहे. यात्रा कंपनीतून प्रवास केला म्हणजे आपल्याला काहीही करावं लागत नाही. ती बस आपल्याला सगळ्या ठिकाणी घेऊन जाते. निवास, भोजन, मार्गदर्शक या सगळ्यांची व्यवस्था त्या त्या ठिकाणी होत राहते. आपले श्रमही वाचतात. वाट चुकण्याचा धोका टळतो. भक्तीमध्ये हे धोके कमी. म्हणून समर्थ 21व्या ओवीत संतांच्या सहवासात राहिल्याखेरीज ज्ञानमार्ग साधता येणार नाही असं ठामपणे म्हणतात. पादसेवन भक्तीचा गूढ अर्थ सांगून झाल्यावर श्री समर्थ शेवटी व्यवहारदृष्ट्या भक्ती प्रकाराचा अर्थ सांगतात. सद्गुरु चरणांची सेवा करणे याचे नाव पादसेवन असे हे चौथ्या भक्तीचे लक्षण सांगितलेले आहे. देव, ब्राह्मण, ब्रह्मज्ञानी संत व अत्यंत सात्विक सज्जन माणूस सेवेला योग्य स्थानी आहेत. अशा माणसांबद्दल दृढ सद्भावना मनात बाळगावी. जे लोक अनुग्रहित नसतील त्यांनी आपल्या आराध्य दैवताच्या मंदिरात किंवा ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे अशा दिवंगत संतांच्या मठात शरणागत भावाने सेवा केल्यास ते पादसेवनच ठरेल. पादसेवन भक्ती त्रैलोक्याला पावन करणारी असते. ती आचरल्यास साधकास सायुज्य मुक्ती मिळते. म्हणून समर्थ चौथी भक्ती श्रेष्ठात श्रेष्ठ भक्ती आहे असा निश्चित निर्णय करतात. सज्जन गडावर श्रीधर स्वामींनी आणि वृंदावनात मीराबाईंनी केलेल्या पादसेवन भक्तीसारखीच भक्ती आपल्याकडूनही समर्थ घडवून आणतील यात वादच नाही. श्रीराम समर्थ. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. अपूर्वा, यात्रा कंपनी आवडलं खूप आणि तू कुठेही घाबरली होतीस असं वाटलं नाही. म्हणजे थोड्या वेळ आधी तुझ्याशी बोलले होते तेव्हा तुला भीती वाटत होती, पण कॉन्फिडन्स बोलण्याचा अतिशय छान आहे. आणि युवा शिबिराचा इम्पॅक्ट किती वर्ष आणि किती छान असू शकतो हे आपल्याला कळलं. म्हणजे आपली शिबिरं जी होतात आम्ही सगळे त्याच्यामधूनच तयार झालो. मी माझ्याबरोबर प्राजक्ता असायची, आता याच ग्रुपमध्ये आणि भरपूर जण आहेत जे या शिबिरांमधनं तयार झाले. तिकडे मला हर्षद दादा दिसतोय,
राहुल दादा दिसतोय, आम्ही सगळे या शिबिरांमधूनच तयार झालेलो आणि शिबिरांचा कसा इम्पॅक्ट असतो त्याची गंमत जाणवली की जे काही तिकडे सांगितलं गेलं असेल त्या सत्रांमध्ये आपण शिकलो होतो. आणि आता तू उल्लेखही केलास की एक तर तिकडे माझं नाव घेतलंस की भक्ताबद्दल जे सांगितलं ते समर्थांचं सांगणं आहे की विभक्त नव्हे तो भक्त, ही समर्थांची व्याख्या आहे. आणि उपासक आणि भक्त, आपण मला आठवतं की मागच्या आपल्या सत्रामध्ये पण आपण उपासना आणि भक्ती याच्यामधला फरक पाहायचा प्रयत्न केला होता. आणि मला वाटतं युवा शिबिरामध्ये पण उपासक म्हणजे कोण आणि भक्त म्हणजे कोण याचा डिफरन्स सांगताना आपण रावणाचं उदाहरण घेतलं होतं. कारण रावण हा भक्त असू शकत नाही, कारण आणि त्याला म्हणून उपासक म्हणतोय आपण, कारण उपासक जो असतो तो सकाम उपासना पण करू शकतो. आणि सकाम उपासना जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला त्याचं फळ मिळूनच राहणार आहे. मग तेव्हा भगवंत किंवा ईश्वरी नियोजनानुसार असं आपण म्हणू शकत नाही की हा सज्जन नाहीये मग याला त्याचं फळ कसं द्यायचं, असं होऊ शकत नाही. एक्झाम्पल दिलं होतं मला आठवतं तेव्हा की जर का एका शाळेमध्ये एक द्वाड मुलगा आहे, वांड आहे तो, सज्जन नाहीये आणि 100पैकी जर का अभ्यास करून त्यांनी 90 गुण मिळवले म्हणजे परीक्षेत, आणि तो व्यवहारात मात्र अतिशय वांड आहे, लोकांना त्रास देतोय, पण तिकडे शिक्षक हा वाईट मुलगा आहे, हा वाईट संगतीचा आहे, तर त्याला इकडे मार्क देऊन चालणार नाही असं म्हणू शकत नाहीत. म्हणजे इकडे आपण ही कंपॅरिझन केली होती उपासक आणि भक्तामध्ये. भक्त मात्र जो असतो खरा भक्त तो सकाम उपासना वगैरे करत नसतो, तो प्युअरली भक्त असतो. आणि समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे तर तो भगवंतापासून विभक्तच नसतो. म्हणून भक्ती काय कठीण सुळावरील पोळी म्हटली आहे. एनिवे, छान झालं तुझं चिंतन. आणि पुढचं जे आता आपलं चिंतन करायचंय ती अर्चन भक्ती आहे. आणि तुझ्यासारखीच शिबिरांमधनं तयार झालेली अशी जी आहे कुमारी कांचन कुलकर्णी, तिनं 2011-12 मध्ये पण मला असं वाटतं की एक शिबिर शिवतरफळीतलं केलं होतं. आणि त्याच्यानंतर तुमच्या बरोबर 19 सालचं युवा शिबिर जे झालं त्याच्यामध्ये पण ती होती. आणि अजून एक कांचन बद्दल सांगायचं म्हणजे की ती शिबिर केल्यानंतर लगेच ती कार्य करण्यासाठी कार्यकर्ती म्हणून ती आली होती. नोव्हेंबरमध्ये जे आपलं बाल शिबिर एक होतं स्पेशल, आपण वेगळं शिबिर घेतो लहान मुलांसाठी, त्याच्यासाठी ती कार्यकर्ती म्हणून पण आली होती. म्हणजे अभ्यास तर तिने केलेलाच आहे पण ती लगेच कार्याला पण लागलेली आहे. ती स्वतः एक प्रायमरी टीचर आहे. आणि एक महत्वाचा बेनिफिट तिचा असा की ती बुलढाण्याला राहते आणि म्हणजे ती माधुरी मावशीच्या खूप छान संपर्कात असते. आणि तिच्या बरोबरीनं म्हणजे ती जे वर्ग घेते आहे माधुरी मावशी तिथे, त्याच्यामुळे तिचं दासबोधाचं चिंतन किंवा वेगवेगळे ग्रंथांचा जो अभ्यास होतो तिथे, त्यामुळे तिचं चांगलं चिंतन पण झालेलं आहे. आज ती अर्चन भक्ती घेणार आहे. म्हणजे आपण मगाशी जी संगती लावली की ज्याच्याबद्दल ऐकलं जातं त्याच्याजवळ जावं असं वाटतं, आणि तीच पादसेवनाची सुरुवात आहे. तसं अर्चन भक्तीची सुरुवात कुठली आहे तर व्यवहारात जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती आवडायला लागते तर तिला सारखं काहीतरी द्यावं, कसं देऊ, किती देऊ असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं ती अर्चन भक्तीची सुरुवात आहे. म्हणजे मग पूजा करायला लागतो, हे करायला लागतो, ते करायला लागतो. मी कांचनला आता विनंती करते की अर्चन भक्तीबद्दल तिने स्वतःचं चिंतन दासबोधाचा आधार घेऊन मांडावं. हॅलो ताई, आवाज येतोय? हॅलो, येतोय. ओके. जय जय रघुवीर समर्थ. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री रामरायांना वंदन करते, समर्थांना वंदन करते, माझे आई वडील आणि आपल्या वर्गाच्या आचार्य यांना वंदन करते, आपल्या सर्व साधकांना नमस्कार. आणि तसेच या निरूपणाच्या अभ्यासासाठी ज्यांचे अनुरागपूर्ण सहकार्य आणि प्रोत्साहन मी लाभले, माधुरी काकू, शमिका ताई, प्रोजेक्टर ताई, डॉक्टर आरती पाटील मावशी, त्यांचीही प्रेमपूर्वक आभार मानते. आणि आपल्या परवानगीने आजच्या चिंतनाला सुरुवात करते. मागच्या सत्रामध्ये आपण कीर्तन भक्ती आणि नामस्मरण भक्ती या दोन भक्ती समजून घेतल्या. स्वातीताई आणि अमोलदादा यांनी खूपच छान पद्धतीने आणि सोप्या भाषा शैलीमध्ये आपल्याला हे सांगितलं. आताच आपण पादसेवन भक्ती बघितली. आपण आता पाचवी भक्ती अर्चन भक्ती अभ्यासणार आहोत. या समासामध्ये समर्थांनी अर्चन भक्ती म्हणजे काय किंवा ती कशी करावी याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये सर्व कर्मे भगवंताला अर्पण करणे, त्याचे अखंड स्मरण करणे व क्षणभरही विस्मरण झाले असता परम व्याकुळ होणे हे नारदांनी भक्तीचे लक्षण सांगितलंय. गुण कीर्तनात रंगणे म्हणजे भक्ती असं गर्गाचार्य म्हणतात. तर पूजाधिकांच्या ठिकाणी अनुराग असणे ही भक्ती असं व्यासमुनींचं म्हणणं आहे. अर्थातच ही अर्चन भक्ती होय. आणि मनुष्य प्राण्याचा एक स्वभाव आहे आपला मनुष्याचा की
ज्याच्यावर आपलं प्रेम आहे, जसं आताच शमिकाताई म्हणाली, आपलं आपलं ज्याच्यावर प्रेम असते, आपला ज्याला अनुराग असतो त्याच्याबद्दल आपल्याला त्याच्यासाठी काही ना काही करायची आपली नेहमी इच्छा असते. त्याचा सत्कार केल्याशिवाय, त्याची पूजा केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. यामध्येच अर्चन भक्तीचं मूळ सापडते. अर्चन भक्ती ही द्विरंगी उपासना आहे. भगवंताच्या सगुण साकार रूपाशी स्वतःचं घट्ट नातं स्थापन करण्यासाठी केलेला प्रयास, त्यासाठी केलेली प्रत्येक प्रेममय कृती म्हणजेच अर्चन. परमात्मा आणि भगवंत किंवा भगवंत अत्यंत सूक्ष्म आहे आणि म्हणूनच मग अर्चनाचे सुद्धा स्थूल, सूक्ष्म किंवा बहिरंग, अंतरंगी असे 2 प्रकार आहेत. पृथुराजा हे अर्चन भक्तीचे आचार्य आहेत. उद्धव स्वामी करुणाष्टकात एके ठिकाणी म्हणतात, पृथु सारिका अर्चनी वाटत आहे. आपण काय करतो? फक्त पूजा, मूर्तीपूजा, भगवंताची पूजा करतो. पृथुराजांनी प्रजेवर पुत्रवत प्रेम केले, स्वतः धर्माचरण तर केलंच, पण प्रजेलाही धार्मिक शिक्षण दिलं. पशु पक्षी मानव यांना अन्नधान्य मिळावे यासाठी प्रयत्न कर्म केलं, म्हणजे सर्वार्थाने अर्चन केलं. आणि म्हणून पृथुराजा हे अर्चन भक्तीचे आचार्य आहेत. या समासामध्ये समर्थ सुरुवातीला म्हणतात, 5वी भक्ती ते अर्चन. अर्चन म्हणजे देवतार्चन, शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे, म्हणजेच देवाची षोडशोपचारे पूजा केली पाहिजे. माणसामध्ये कृतज्ञता नावाची एक मोठी पवित्र भावना वास करते आणि आत्मकल्याणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा राजमार्ग म्हणजेच पूजा होय. पूजेमध्ये 4 गोष्टींचा समावेश होतो. पहिली म्हणजे पूजा घेणारी व्यक्ती, म्हणजे सद्गुरु देहात असताना त्यांच्या देहाची पूजा, जसं आपण पादेसवन भक्ती बघितली, देहाची पूजा आपण करतो. ते ह्यात नसताना त्यांच्या प्रतिमेची, पादुकांची, ग्रंथांची पूजा करता येते. देवाच्या पूजेसाठी भक्त आपल्या इष्टदेवतेची मूर्ती, प्रतिमा घेतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पूजा करणारी व्यक्ती. पूजा करणारी व्यक्ती शरीराने आणि विशेषतः मनाने पवित्र असावी. भगवंताचे दर्शन हेच तिचं जीवन ध्येय असावं. तिसरी गोष्ट पूजेचे साहित्य. पूजा साहित्यामध्ये सद्गुरूंच्या व देवतेच्या देहाला सुख देणाऱ्या, मन प्रसन्न करणाऱ्या धूप, दीप, वस्त्र, अत्तरे, सुवासिक फुले, रुचकर नैवेद्य अशा वस्तू, अशा गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत. आणि जगामध्ये जे जे काही उत्तम आणि पवित्र आहे ते भगवंताला अर्पण करणे हे अर्चन भक्तीचं प्रधान लक्षण आहे. चौथी गोष्ट म्हणजे पूजेची क्रिया. पूजेची क्रिया यांत्रिक आणि रटाळ होऊ नये. पूजा करण्यात आपलेपणा असावा. पूजा झाल्यावर आपण साष्टांग नमस्कार करतो, म्हणजे भगवंता, ज्या वस्तू, व्यक्ती मी आपल्या मानतो त्या तुझ्या आहेत, मी स्वतः देखील तुझाच आहे, अशी जी तुझी इच्छा तीच माझी इच्छा होऊ दे, असा त्याचा अर्थ असतो. शास्त्रोक्त पूजा विधी म्हणजे विधीने पुण्यप्राप्ती, पुण्यप्राप्तीने प्रेम, प्रेमाने विवेक आणि विवेकाने आत्मज्ञान असा क्रम आहे. ओवी क्रमांक 4 ते 14 पर्यंत समर्थांनी अनेक देवतांचा उल्लेख केला आहे. म्हणजे आपल्याला बहुतांश प्रश्न पडतो की मी कोणत्या देवतेची पूजा उपासना करू, तर त्याचे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळते. पुढे 15 आणि 16 मध्ये समर्थ कुळधर्म कुळाचार करावा असे सांगतात. पूजा घरातील शक्यतो तर एखादी पर्टिक्युलर व्यक्ती करत असते. साधारण बाकीचे आपण एखादं स्तोत्र पठण, देवाला साधारण फूल वाहणं अशा पद्धतीने. तर कुलधर्म कुलाचारामध्ये घरातील सर्व व्यक्तींचा सहभाग असतो. आपली पुढची पिढी जी आहे त्यांच्यावर देखील संस्कार होतात, हे विशेष एक महत्वाचं. 18-19 मध्ये पूजा साहित्यांबद्दल समर्थांनी सांगितलं आहे की आपल्या इष्टदेवतेचे म्हणजे पूजा सेवा म्हणून करावी. जसं थंडीमध्ये आपल्याला थंडी असली की आपण गरम पाणी घेतो, तसंच त्याप्रमाणे थंडीमध्ये देवाची पूजा करताना किंवा सद्गुरूंची उपासना पाद्यपूजा करताना कोमट पाणी, दूध, गरम कपडे लोकरीचे, उन्हाळ्यामध्ये थंड वाळ्याचं पाणी असं घ्यावं. उत्तमोत्तम आवडीचा नैवेद्य करावा. 20 ते 28 ओवी जी आहे पुढची, त्यामध्ये समर्थांनी तीर्थाटन आणि इतर साधने सांगितली आहेत अर्चन करण्याचे. निरनिराळ्या तीर्थाला जाऊन तेथील देवाची पूजा करावी, तेथील सामाजिक परिस्थिती समजून घ्यावी, तेथील उत्सवात छोटासा का असेना पण आपला सहभाग घ्यावा. पूजा साहित्याबरोबरच मंदिर परिसरात विहिरी, सरोवरे, गोशाळा यासाठी मदत करून अर्चन भक्ती करता येते. पूजेच्या संदर्भात एक गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातील एक प्रसंग इथे आठवतोय की महाराजांना मोठ्या महाराजांनी दिलेले रामपंचायतन होतं त्यांच्याकडे, आणि महाराजांचा नेम होता की पंचानंदाची पूजा केल्याशिवाय, त्यांना नैवेद्य दिल्याशिवाय महाराज अन्न ग्रहण करीत नसत. आणि एक दिवस प्रवासामध्ये असताना पंचायतनाचा जो डबा आहे तो कुठेतरी पडला, विसरला. महाराजांच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात आली, महाराजांनी अन्न त्याग केला. 3 ते 4 दिवसापर्यंत अन्न ग्रहण केलं नाही. ज्या वेळेला पंचायतनाचा डबा मिळाला
त्यावेळेला महाराजांनी रामरायाची पूजा केली. आधी रामरायाला नैवेद्य ग्रहण केला की 2-3 दिवस माझ्या रामरायाला कोणी भरवलं आहे का नाही, त्याची पूजा केलेली आहे का नाही, त्याची सोय ठेवली आहे का नाही, ही चिंता महाराजांना होती. आणि मग महाराजांनी रामरायाची पूजा करून रामरायाला आधी भरवलं आणि त्यानंतर सुद्धा अन्न ग्रहण केलं. अशी आपली श्रद्धा असावी, इतकं प्रेम असावं. आणि याच प्रेमापोटी मग जेव्हा प्रत्यक्ष महाराज जेव्हा नैमिषारण्यात जायला निघाले, तर त्यावेळेला की रामरायाच्या नयनातून अश्रुपात झाला. म्हणजे किती किती अगाढ प्रेम की रामरायाचं महाराजांवर किंवा महाराजांचं रामरायावर असेल की रामरायाच्या डोळ्यातून रामरायांना सुद्धा महाराजांचा वियोग सहन झाला नाही. तर अशा पद्धतीने आपली भक्तीची आपली इतकी उत्कटता आपल्यामध्ये असायला हवी. पुढे समर्थ एका ओवीमध्ये म्हणतात की सुगंध मृगे आणि माळजरे, गाई म्हैसी वृषभ वानरे, नाना पदार्थ आणि लेकुरे देवळावी समर्पावी. कस्तुरी मृग, मांजरे, गाई म्हशी, बैल यांची पिले देवाला अर्पण करावी. बऱ्याच वेळेला या गोष्टीचा चुकीचा अर्थ घेतला जातो की बळी देणं वगैरे हे इथे समर्थांना सुचवायचं नाही आहे. तर समर्थांचं म्हणणं आहे की त्या निमित्ताने तिथे आपण गोशाळा जर आपण तिथे तयार केली, गोशाळेसाठी आपण गायी तिथे दान केल्या, वासरे दान केली, तर पर्यायी तिथे दुधाचा व्यवसाय होऊ शकतो, त्याची सुद्धा मदत देवस्थानाला होऊ शकते. आणि आपण जेव्हा अर्चन भक्ती म्हणजे काय, अर्चन भक्तीमध्ये चित्तशुद्धी महत्वाची आहे. अर्चन भक्तीने सत्वगुण जागा होतो, चित्तशुद्धी होते. आणि चित्तशुद्ध झाल्यानंतर आपली भावना जेवढी जेवढी शुद्ध होत जाते तेवढी तेवढी आपली बौद्धिक पातळी, आध्यात्मिक पातळी वाढत जाते. जे जे शुद्ध आहे ते आपल्यामध्ये येत जाते आणि जे जे काही दोष आपल्यामध्ये आहे ते आपोआप बाजूला पडत जातात. आणि या पद्धतीची जर समजा रोपवाटिका, उत्तम सुंदर सभा मंडप, धर्मशाळा, जलतलाव अशा पद्धतीचं जर नयनरम्य चैतन्यपूर्ण वातावरण जर त्या ठिकाणी असेल तर तिथे गेल्यावर आपल्याला कितीतरी अधिक उत्साह मिळेल, असं इथे समर्थांना सुचवायचं आहे. तसेच अर्चन भक्तीमध्ये जड आत्मनिवेदनाची सर्व सामग्री सांगितलेली आहे. पदार्थ मने काया वाचा, मी हा अवघाची देवाचा, जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा. असा विचार समर्थ या समासामध्ये ओवी क्रमांक 29 मध्ये पुढील प्रमाणे मांडतात. काया वाचा आणि मने, चित्ते वित्ते जीवे प्राणे, सद्भावे भगवंत अर्चने, या नाव अर्चन भक्ती. ज्या ईश्वराच्या सत्तेने सर्व जगत नियमबद्ध पद्धतीने चालते आहे, त्या ईश्वराला त्यानेच निर्माण केलेल्या जगतातील तथाकथित स्वकष्टार्जित भाग अर्पण करणे हे कृतज्ञतेचे लक्षण आहे. आपलं शरीर, वाणी, चित्त, संपत्ती, स्वतःचा जीव, प्राण भगवंताला समर्पित ठेवणे हीच अर्चन भक्ती होय. याप्रमाणे सद्गुरूंवर भक्ती असावी, त्यांना अनन्य शरण असावा, ही 5वी भक्ती म्हणजे अर्चन भक्ती. ज्यांनी अनुग्रह घेतलेला नाही अशा व्यक्तीच्या बाबतीत हे सर्व वर्णन भगवंताशी, इष्टदेवतेशी संबंधित आहे. तर अनुग्रहित शिष्याच्या बाबतीत हे वर्णन म्हणजे ही जी भक्ती आहे ती त्यांनी श्री गुरूंनाच अर्पण करावी, आपल्या सद्गुरूला अर्पण करावयाची आहे. तसेच ओवी क्रमांक 31 ते 33 या ओव्यांमधून समर्थांनी मानस पूजेचे महत्व सांगितलेले आहे. मानस पूजा म्हणजे पहा, समर्थांनी आपल्याला भगवंताजवळ अभिव्यक्त होण्यासाठी कितीतरी साधनं आपल्याला इथे सांगितलेली आहेत, कितीतरी मार्ग आपल्याला सांगितलेले आहेत की इतके मार्ग आहेत की कोणत्या तरी मार्गाने तू भगवंतापर्यंत जा. तू घरी पूजा अर्चन कर, त्याबरोबर कुळधर्म कुळाचार कर, कुळधर्म कुळाचार त्याच्या बरोबरीने तीर्थाटन कर. तीर्थाटनाच्या बाजूने समर्थांनी असं सांगितलंय की तिथे आपण जी मदत होईल त्या परीने मदत करावी. तर त्यांनी सामाजिक जोपासना सुद्धा आपल्याच्याने एक सामाजिक आपली योगदान दिलं जातं. आणि पुढे समर्थ म्हणतात की हे सगळं करून तू मानस पूजा कर. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो मला वेळ मिळत नाही, होत नाहीये, कसं करणार, वेळ नाहीये. तर ही परिस्थिती अत्यंत गरीब असेल, शरीर थकलेलं असेल, प्रवासात असू, अगदी कोणत्याही क्षणी कोणत्याही कारणाने जर पूजा अर्चन शक्य नसेल तर मानस पूजा कर, ती तरी सोडू नको, असं इथे समर्थांना आपल्याला सांगायचं आहे. अर्चन भक्ती म्हणजे अर्चन भक्ती करीत असताना मन एकाग्र होण्याची शक्यता मानस पूजेने खूप अधिक वाढते. कारण सामुग्रीच्या निमित्ताने अथवा इतर कुठल्याही कारणाने चित्त पांगत नाही. मानस पूजा म्हणजे अंतर्यामी मनाने भगवंताची, सद्गुरूंची पूजा करावी. बाहेरील सर्व उपचार आपल्या कल्पनेने निर्माण करून आतल्या आत भगवंताला अर्पण करावे. अशा रीतीने मनाने केलेल्या पूजेला मानस पूजा म्हणतात. मग आपल्या कल्पनेला जेवढा वाव देता येईल तेवढा देऊन त्या कल्पनेच्या भरारीतील भव्य दिव्य पदार्थांनी
आपल्याला जे जे सद्गुरूला आपल्या देवाला जे जे द्यावंसं वाटत असेल ते ते देऊन ते निर्माण करून आपण ते आपल्या भगवंताला आपल्या सद्गुरूंना आपण तिथे अर्पण करू शकतो. आणि मुळामध्ये आपल्याला हे समजून घ्यायचंय की हे सर्व सोपस्कार आपल्याला करायचे का बरे. षोडशोपचारे पूजा, तीर्थाटन, कुलधर्म कुलाचार हे का करायचे, तर त्या निमित्ताने आपलं अनुसंधान टिकावं हा त्याचा उद्देश आहे. आपण फुलं गोळा करतो पूजेसाठी, आपला फक्त फुलं ओरबडतो का आपण, का अगदी असे तोडून घेतो का, ओढून घेतो का, तर नाही. अल्लादी आपण फुल झाडापासून वेगळं करतो. आणि त्यामागे भावना कशी असते की माझ्या भगवंताला, माझ्या सद्गुरूला हे फुल पाहिजे, माझ्या सद्गुरूला मला हे फुल व्हायचंय. त्यानिमित्ताने त्यासाठी आपण म्हणूनच मग देवाच्या आवडीचे मग गुलाब, मोगरा, तुळशी, बेल अशी वेगवेगळ्या झाडांची आपण लागवड करतो, त्यांची निगा राखतो. दुसरीकडनं फुल तोडून आणून ते देवाला वाहण्यापेक्षा एक आपल्या घरात असलेलं एकच छोटस झाड, त्याला आलेलं एक सुंदर फुल, की बरेच दिवसांनी त्याला जेव्हा फुल येते आणि ते फुल तोडून आपण जेव्हा वाहतो की माझ्या हाताने लावलेल्या झाडाचं किंवा बागेतलं फुल आपण देवाला देतोय, तो आनंद वेगळा असतो. तर या निमित्ताने आपण निसर्गाशी, पर्यावरणाशी जोडायचा सुद्धा इथे आपल्याला एक म्हणजे समर्थ इथे आपल्याला जोडायचा प्रयत्न करत आहेत. नैवेद्य अर्पण करताना कोणताही पदार्थ केला, पण मग मला तो पदार्थ देवाला द्यायचा आहे असा असा विचार करून आपण जेव्हा तो करतो, तर त्यामध्ये तो जो भाव असतो तो भाव महत्वाचा आहे. शिरा आपण नेहमीच घरामध्ये करतो, साधारण एखाद्या वेळेस दुपारच्या वेळी नाश्त्याला कोणी आलं की. पण ज्या दिवशी घरामध्ये सत्यनारायणाची पूजा असते त्या दिवशी आपण जो शिरा भाजतो, त्या दिवशी सकाळपासून नाही आज घरात पूजा आहे, मला मला प्रसाद भाजायचा आहे, मला प्रसाद करायचा आहे, अशा पद्धतीची पूर्ण वेळ आपण त्या अनुसंधानात असतो. आणि त्या दिवशी केलेल्या त्या प्रसादाची चव आणि आपण इतर वेळी जो शिरा खातो त्याच्या चवीमध्ये किती फरक असतो, तो हा जो फरक आहे तो आहे अनुसंधानाचा. अशा म्हणजे की अनुसंधान आपलं टिकलं पाहिजे हे महत्वाचं आहे. पुन्हा बऱ्याच वेळेला होतं असं की आपण बाह्य पूजा करताना पूजा किंवा पूजा अर्चन करताना बऱ्याच वेळेला होतं की आपण फक्त बाह्य उपचारातच अडकून पडतो. माझ्याकडे देवाला चांदीचं दामन आहे, आम्ही गणपतीला यावेळेस चांदीचा सोन्याचा मुकुट केला आहे, माझी पूजा तर एक तास आटपतच नाही, मी असे मंत्र म्हणतो, अमुक करतो तमुक करतो, अशा पद्धतीचा अहंकार वाढीस लागतो. हे सुद्धा बरोबर नाही. दुसरी बाजू की एखाद्या वेळेस एखादी गोष्ट राहून गेली आपल्याच्यानी करायची, तर त्या गोष्टीचा आपण बाऊ करतो, आपल्याला भीती वाटते, लगेच आपल्या मनात विचार येतो, हे सुद्धा चुकीचं आहे किंवा हे सुद्धा इथे उपयोगाचं नाही. आणि काही वेळेला की पूजा उरकून टाकायची म्हणून आपण पूजा करतो, ही सुद्धा पूजा इथे समर्थांना अपेक्षित नाही. समर्थांना अपेक्षित आहे आपण अनुसंधानात, आत्मानुसंधानात राहून प्रत्येक कर्म करावं, अर्चन करावं, म्हणजेच अर्चन भक्ती करतो असं समजता येईल. अशा पद्धतीने इथे आपल्याला अर्चन भक्ती सांगितलेली आहे. आणि साधारण अर्चन भक्ती म्हणजे सगुण उपासना आहे, सगुण ते कडनं आपल्याला निर्गुणाकडे जायचं आहे. पण त्याच्यासाठी हा आधार घेऊन अनुसंधान टिकवूनच आपल्याला पुढे जाता येईल. समर्थ आपल्याकडनं ते अनुसंधान नेहमी करता टिकवून ठेवून आपल्याकडनं करून घेऊ ही समर्थाचरणी प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ. कांचन, अतिशय अप्रतिम झालं तू जे काही आता चिंतन मांडलंस. म्हणजे एकतर प्रचंड अभ्यास पूर्ण होतं आणि तुझ्या बोलण्यामधनं सतत साधन मिळत गेलं की म्हणजे हे अर्चन भक्ती आपण का करतो आहोत. एक दोन अगदी नव्याने कळले मुद्दे आणि इतके छान कळले की पूजेचे 4 घटक ते जे तू सांगितलेस की ज्याची आपण पूजा करतो आहे, पूजा कोण करतो आहे, पूजेचं साहित्य काय आहे आणि ते पूजेची क्रिया, म्हणजे इतके छान छान असे मुद्दे समोर आले. किंवा तू एक क्रम मांडलास आणि तोही म्हणजे पुण्य, विवेक, प्रेम, ज्ञान असा जे क्रम, हा जो क्रम मांडलास तोही खूप सुंदर होता. महाराजांच्या चरित्रातला प्रसंग सांगितलास तो सुंदर होता. आणि हे सगळ्या अर्चन भक्तीमधनं होतं काय, तर आपली चित्तशुद्धी होते. कारण आपलं चित्त पांगत नाही आणि चित्तशुद्धीमुळे आत्मानुसंधान टिकतं, त्याच्यामुळे सत्व वाढतो. या सगळ्या गोष्टी तू उदाहरणं देऊन अतिशय सुंदर विषय मांडलास. रादर तू छान प्रवचन करू शकतेस असा एक फील आला हे सगळं ऐकताना. तुझं खूप खूप कौतुक. आता मी आचार्यांना सांगते की त्यांनी दोन्हीही समासांवर प्रकाश टाकावा. माधुरी मावशी. माधुरी मावशी आवाज नाही येते बरं का.
माधुरी मावशी तू आहेस का? का आपण अलकाताईंना सांगा आधी घ्यायला? आहेत त्या पण आवाज नाही येते. हो, मला असं वाटतं अलकाताई आधी घेऊ शकतील. मग कारण नाही येते, अनम्यूट करून पण आवाज येत नाहीये. अलकाताईंना विनंती आहे की त्यांनी आधी घ्यावं. जय जय रघुवीर समर्थ. पदसेवन भक्ती आणि अर्चन भक्ती अपूर्वा आणि कांचन दोघींकडून आपण ऐकली. अतिशय दोघींनी विषय अत्यंत अभ्यासपूर्ण असे मांडलेले विषय होते. दोघी जणी शिबिरामध्ये आलेल्या आहेत आणि त्यामुळे पाया दोघींचाही पक्का आहे. अतिशय सुरेख असे जे काही विषय मांडले की सहजस्थिती म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय, किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये संगत्याग म्हणजे काय, त्याच्यामध्ये असणारा धातू जो काही विशेषत्वाने मांडला पादसेवनामध्ये अपूर्वानी, त्याच्यावरनं लक्षात आलं की खूप छान त्याच्यामध्ये सूक्ष्म भक्ती म्हणजे काय, स्थूल म्हणजे काय, म्हणजे उद आणि मनस म्हणजे कसं काय मनाला ऊर्ध्वगामी न्यायचंय, हा सगळा विचार जो काही मांडला तो अतिशय सुरेख मांडला गेला. शास्त्रशुद्ध असा विचार मांडला. कांचनने जो अर्चन भक्तीचा होता अप्रतिम सुंदर होता, कारण तोही तितकाच चांगला मांडला गेला. कारण अर्चन भक्तीचं जे मूळ होतं ते व्यवस्थित सांगितलं. एक पुन्हा छोटी म्हणजे मला सांगायचं आहे की चित्तशुद्धी हे जे तुम्ही म्हणालात बरोबर आहे, पण चित्तशुद्धी कर्मासाठी आहे आणि उपासनेने चित्त शांती आहे. आपण आता थोडे उपासनेच्या टप्प्यावरती आलोय आणि त्यामुळे जी आपण उपासना करणार आहोत, जेव्हा आपण वेदविहित निष्काम उपासना करतो तेव्हा त्या उपासनेचं फळ वेदविहित निष्काम कर्मानी चित्तशुद्धी आहे आणि वेदविहित निष्काम उपासनेने चित्ताची शांती म्हणजे मनाचं चांचल्य जे आहे ते मनाचं चांचल्य कमी होतं आणि मनाचं चांचल्य कमी झालं की परमपूज्य काका सांगतात चित्ताचा चैतन्यात लय करता येतो. आणि त्यामुळे उपासना ही त्याची काय आहे तर ती त्याची पहिली पायरी आहे, टप्पा आहे असं लक्षात येईल. हे आपण बघितलं होतं की आज जो आपण विचार बघितला की पादसेवन भक्ती, या पादसेवन भक्तीच्या संदर्भामध्ये सांगता येतं की पादसेवन ही कुणाची गरज आहे? मी माझ्या गुरूंचं पादसेवन करायची ही त्यांची गरज नाही आहे, ही माझी गरज आहे किंवा शिष्याची गरज आहे. सद्गुरूंचे पाय चेपणं हे त्याचं प्रातिनिधिक स्वरूप आहे, पण पाय चेपणं याचा अर्थ तेवढंच नाही आहे, पादसंवाहन इतकंच नाही आहे, तर संपूर्ण अनन्य शरणागती न अन्यहा इति अनन्यहा, आता मला याच्याशिवाय दुसरी गती नाही, या भूमिकेवरती आपल्याला पहिल्यांदा आरूढ व्हावं लागेल. इथे जर आरूढ झालो तर तिथून खरी पादसेवन भक्ती सुरू होते. याचा अर्थ पादसेवन भक्ती इथून गौप्य प्रगट व्हायला लागतं असं सांगितलं. जर गौप्य प्रगट होणार असेल तर इथे आपल्याला सद्गुरूंचा सहवास आहे, त्यांच्या सहवासामध्ये जेव्हा आपण येतो याचा अर्थ वटवृक्षाच्या जेव्हा खाली येतो तेव्हा त्याची सावली मला नक्कीच मिळणार आहे. तसं सत्संगतीमध्ये आल्यानंतर सत्संगतीचा जो काही परिणाम आहे तो त्या सत्संगतीचा परिणाम मला निश्चित काय आहे तो उत्तम मिळणार आहे, अतिशय सुंदर जो काही आहे तो मला नक्की मिळणार आहे. आणि पादसेवन भक्तीच्या निमित्ताने आपण सत्संगाच्या याचा अर्थ सद्गुरूंच्या चरणीत जातो. तिथे सत्संगच आहे, दुसरा कोणता संघ आहे? सत्संग हा एकच संघ असा आहे की ज्या संघामुळे जीवनाला एक वेगळा रंग येतो आणि जिथे जीवनाचा रंग येतो तेव्हा आपले सगळे बाकीचे संघ सुटतात. आता हे फार महत्वाचं आहे. मग अशी सांगितलं संगत्याग, तर संगत्याग म्हणजे कसला संगत्याग? मला केवळ देहबुद्धीचा संगत्याग करायचा आहे का? आपण असं वाचतो आणि सांगतो की मला देहबुद्धीचा संगत्याग करायचा आहे, एवढं करायचंय, हे वरवरचं आहे. पण मला माझ्या कर्तृत्वाचा संघ, मला माझ्या अहंकाराचा संघ, मला माझ्या बुद्धीचा संघ आहे, मला माझ्या नातेवाईकांचा संघ आहे, मला धनाचा संघ आहे, हे सगळे संघ नाही आपले सुटत. इतके सोपं नाही आहे बरं काय सगळं सुटणं. आणि त्यामुळे हे सगळं सुटणं किंवा निवेदन करणं याचा अर्थ आत्मनिवेदन, याचा अर्थ आत्मसमर्पण आहे. आत्मसमर्पण याचा अर्थ समर्थ आपल्याला पुढे एकदा सांगतायत साधक लक्षणामध्ये की एखादा स्वतःला मारणं आणि मी जिताजी मरून मला समर्पण करणं,
परमात्म्याला किती अवघड आहे. याचा अर्थ मी माझ्या देहावरती तुळशीपत्र ठेवणं आहे, जिथे देहाविषयीची अनासक्ती येणं आहे. आणि म्हणून संगत त्याग, विषय त्याग नाही, विषय त्याग नाही सांगितलंय, विषयांचा त्याग नाही सांगितलंय. आपल्याला संग बाधतो, विषय नाही बाधत. विषय बाधणार नाही, ते आपल्या जीवनामध्ये येणार आहेत. रोज सकाळी उठल्याबरोबर माझ्याकडे समोर चहा येणारच आहे, चहा येणार नाही असं होणारच नाही. पण त्या चहाने मी बांधून जाता कामा नाही, एवढी काळजी मला घ्यायची. आणि म्हणून त्या विषयांचं मिथ्यत्व जाणणं हा खरा काय आहे तर संगत त्याग आहे. आत्मसमर्पण ही आत्मनिवेदन भक्ती आहे. विदेह स्थिती याचा अर्थ या देहाविषयीची अनासक्ती आहे. मी देह नाही किंवा विदेह स्थितीमध्ये माझं कर्तव्य कर्म अतिशय उत्तम करणं आणि कर्तव्य कर्म करत असताना ते कर्तृत्व जे आहे ते कर्तृत्वच काढून टाकणं, हे विदेह स्थितीचं काय आहे तर ते त्याचं गमक आहे. जनक राजाच्या दरबारामध्ये असं म्हणतात, एकदा कोण गेलं होतं, एक साधू गेला होता म्हण. आणि तो साधू गेलेला असताना जनक राजा विदेह स्थितीमध्ये आहे असं त्यांनी ऐकलं. राजपदावरती आहे पण त्याला कसलीच आसक्ती नाही. साधू तिथे राहिले, सगळं झालं आणि जनक राजाला म्हणाले चला माझ्याबरोबर दरबार आपण वनात जाऊ. जनक राजे म्हणाले चला. जनक राजे निघाले. जनक राजे निघाले, साधूही निघाला. आणि जसे ते दोघं निघाले तेव्हा लक्षात असं आलं की थोडा वेळ चालले आणि चालत गेल्यानंतर जरा वेळाने साधू महाराज थांबले आणि ते सहज म्हणाले, राजा अरे माझा कमंडलू तुझ्या दरबारामध्ये राहिलेला आहे. जनकराजे मनामध्ये हसले. याचा अर्थ साधूंनी वेश संन्यासाचा परिधान केलेला आहे पण कमंडलू नुसता राहिला तरी सुद्धा साधू विदेह असणाऱ्या जनक राजांना म्हणतात की माझा कमंडलू तुझ्या राजा दरबारामध्ये राहिलाय. आणि या उलट साधूंनी चला म्हटल्याबरोबर आपलं राज्य वैभव सगळं त्यागून जो जनक राजा आहे तो निघालाय. ही विदेह स्थिती आहे. लक्षात येईल किती वेगळ्या प्रकाराची, ही वेगळ्या स्तरावरती नेणारी आहे. आणि म्हणून ही जी पादसेवन भक्ती आहे, या पादसेवन भक्तीमध्ये हा मुळामध्ये काय आहे तर आत्मसमर्पण करण्याचा काय आहे तर तो माऊलीने असं म्हटले, इथून खरी सेवा सुरू होते. आणि हा सेवा हा दारवंठ आहे. आणि या दारवंठ्यामधून जेव्हा आपण जातो तेव्हा काय आहे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आणि मग त्यानंतर सद्गुरूंचं जे मार्गदर्शन आहे, तत्व ज्ञानीना तत्वदर्शना जे दाखवणार आहेत ती ही भक्ती आहे. आणि म्हणून ती पादसेवन भक्ती जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. आणि यानंतरची जी भक्ती आहे आता ती प्रतिकात्मकच आहे बरं का. पादसेवन भक्ती पायचे पण हे प्रतिकात्मक आहे, किंवा त्यांना काय हवं समर्थ सांगतायत ना काय काय द्यायचं आहे ते, आणि त्याचं नेमकं स्वरूप आपण जाणून घ्यायचं. आणि मग जाणून घेतल्यानंतर अहंकार येऊ नये म्हणून काय करायचंय, ही भक्ती करायची आहे. याचा अर्थ माझी प्रत्येक कृती ही अहंकार तर मला येणार नाही ना. ही काळजीपूर्वक जेव्हा आपण करतो तेव्हा अहमलयाची प्रक्रिया कुठून सुरू होते तर या पादसेवन भक्तीपासून सुरू होते असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर येणारी अर्चन भक्ती जी आहे फारच सुंदर, कांचननी पण छान सांगितली, पण अतिशय चांगली की ही आपल्याला आपण दररोज उपासना करतो, दररोज आपल्या घरी देव आहेत त्यांची पूजा करतो. ही पूजा करत असणारी ही जी काही आहे ती अर्चन भक्ती आहे, ज्याच्यामध्ये उपासक, उपास्य दैवत आणि उपासना या 3 गोष्टी आहेत. उपासक म्हटल्यानंतर मगाशी म्हटलं रावण उपासक होता, बरोबर आहे. पण उपासक म्हणजे रावणच होता काय, फक्त आसुरच उपासक होते असं नाही. आपल्याही मध्ये काही उपासक आहेत, ते सकामतेने करणारे ते उपासक आहेत. आणि म्हणून भक्त कोणाला म्हटलेलं आहे म्हणतात ते खूप छान सांगतात. आसुर आणि देव यातला माझा फरक समजून घ्या. आसुर कोणाला म्हणतात, जे विष्णूचा द्वेष करतात त्यांना आसुर किंवा राक्षस म्हणतात. ते सगळे उपासक आणि भक्तच आहेत बरं का, पण ते नारायणाचे भक्त नाहीत. म्हणजे जे नारायणाची उपासना करतात त्यांना भक्तही संज्ञा आहे, आणि नारायण सोडून इतरांची जी काही उपासना करणार आहेत त्यांना आसुरी उपासना आहे, कारण ते नारायणाचा द्वेष करणार आहे. असं मंदाताईंनी त्याचा थोडा केलेला जो विचाराचं चिंतन आहे ते मंदाताईंच्या आधाराने मी थोडं सांगते. आणि मग त्यानंतर आपण आता बघतोय ती थोडीशी अर्चना भक्ती जी करते. या अर्चना भक्तीमध्ये गंमत अशी आहे की काहीतरी देवाला खूप छान सांगितलं तिने की काहीतरी दिल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. आणि म्हणून 10च्या 10 इंद्रिय आणि अंतःकरण हे 11च्या 11 इंद्रिय
आपण एका परमात्म्याच्या ठिकाणी लावणं, आणि हे काय आहे तर कोणत्या तरी येन केन निमित्ताने परमात्म्याला काहीतरी देण्याच्या निमित्ताने लावणं, ही काय आहे तर ही अर्चना भक्ती आहे. भागवताच्या सुरुवातीला एक सुंदर श्लोक येतो, त्याच्यामध्ये महर्षी व्यास सांगतात की आमच्या 11 इंद्रियांचे पेले, त्यांनी शब्द वापरले बरं का, आमच्या 11 इंद्रियांच्या पेल्याने आम्ही कृष्णा प्रेमाचा रस भरभरून काय करणार आहोत तर पिणार आहोत. आणि म्हणून तो जो आहे तो भक्ती रस 11 इंद्रियांनी सेवन करणं, ही सोय कशात आहे तर ती अर्चना भक्तीमध्ये आहे. आणि म्हणून अर्चना भक्तीमध्ये एक लक्षात ठेवायचं, अर्चना भक्तीमध्ये 2 टप्पे येतात, एक पंचोपचार पूजा आहे आणि एक षोडशोपचार पूजा आहे. आता आपण अर्चन भक्ती जर म्हणत असू तर ती मुळामध्ये देवतांची केलेली भक्ती आहे, देव सगळे मंत्रांच्या अधीन आहेत, आणि म्हणून पंचोपचार पूजा आणि मग षोडशोपचार पूजा ही तुमच्या आमच्यासाठी शास्त्रांनी लावलेली सोय आहे. 16 उपचार मला त्याला द्यायचे आहेत परमात्म्याला. त्याच्या अर्घ्य हातात द्यायचंय, त्याचं वायावर पाणी द्यायचंय, त्याला प्यायला पाणी द्यायचंय, त्याला खायला काही पदार्थ नैवेद्य द्यायचे आहेत, त्याला स्नान घालायचंय, त्याला काय करायचंय, त्याला वस्त्र द्यायचे, त्याला अलंकार द्यायचे, त्याला पुष्प द्यायचे, त्याला नैवेद्य द्यावयाचे आहेत. याचा अर्थ हे षोडशोपचार पूजनाने आपण अर्चन भक्ती ही केली जाते असं म्हटलं जातं. आता शास्त्रशुद्ध अर्चन भक्ती म्हणते मी की जेव्हा आपण देवतांचं पूजन करतोय तेव्हा या सगळ्या केल्या जातात. पण या षोडशोपचार पूजेमध्ये 2 टप्पे आपल्याला शास्त्रांनी सांगितलेले आहेत. विवेक सिंधुकार मुकुंद राजांनी याचा खूप छान विचार केलेला आहे. ते असं म्हणतात की शास्त्रशुद्ध पूजन जे आहे ते ईश्वराचं किंवा भगवंताचं, परमात्मे स्वरूपाचं, ब्रह्मस्वरूपाचं, आत्मस्वरूपाचं षोडशोपचार पूजन, खरं पूजन कोणतं आहे तर पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, पंचप्राण आणि अंतःकरण पंच हे 16च्या 16 परमात्म्यामध्ये विलीन करणं. हे आपल्याला झेपत नाही. सगळ्यांना शक्य आहे का हे सगळंच्या सगळं त्याला समर्पित करणं? नाही शक्य आहे. मग हे शक्य होत नाही म्हणून मग आपल्याला काय सांगितलेलं आहे की बहिरंगातले 16 उपचार करा. हे 16 जमत नाहीत म्हणून बहिरंगाच्या षोडशोपचार निमित्ताने आपल्याला हे 16 उपचार करायला सांगितलेले आहेत. याचा अर्थ षोडशोपचार ही तुमच्या आमच्यासाठी केलेली काय सोय आहे. आणि नेमकं आता आपल्याला लक्षात येईल की आपल्याला प्रत्यक्षात काय करायचं आहे. आता जर प्रत्यक्षात मला काही करायचं असेल तर आता लक्षात येईल की मला स्थूल पूजेकडून मला सूक्ष्म पूजेकडे जायचंय. मगाशी कांचनने उल्लेख केला की सूक्ष्म उपासना किंवा सूक्ष्म हे मानसपूजेच्या संदर्भामध्ये मानसपूजेचं वैशिष्ट्य हेच आहे. काय आहे की देवता सूक्ष्म आहेत आणि स्थूल देहाने केलेली पूजा सूक्ष्म देवतेपर्यंत पोहोचत नाही. म्हणून सूक्ष्म देवतांपर्यंत पोहोचण्यासाठी सूक्ष्म इंद्रिय म्हणजेच अंतःकरणाने केलेली पूजा, सूक्ष्म इंद्रियांनी केलेली पूजा सूक्ष्म देवतेपर्यंत पटकन पोहोचू शकते. हे त्याचं शास्त्र आहे. आणि म्हणून सूक्ष्म तत्वाची पूजा सूक्ष्म इंद्रियांनी केली यासाठी करणं काय आहे तर मानसपूजा आहे. मानसपूजेमध्ये खूप छान उल्लेख झाला की काय काय करता येतं. पण मानसपूजेचं एक उंची अतिशय वेगळी आहे. या मानसपूजेमध्ये परमपूज्य काकाही म्हणतात तुम्ही प्रचंड जर उपासना केलीत तर मानसपूजेमध्येच तुम्हाला काय येतं ईश्वराचं मार्गदर्शन आहे. करा तिथे तुम्हाला बसल्यानंतर लक्षात येईल. ऋषीमुनींना वेदातल्या रुच्या स्फुरल्या कुठे स्फुरल्या? या मानसपूजेमध्ये स्फुरलेल्या आहेत. कारण देवताचे पूजन करता करता अंतःकरण वृत्ती जेव्हा परमात्म्यामध्ये विलीन होऊन जाते तेव्हा मग स्थूलाचा सगळा भागच निघून जातो. आणि म्हणून मानसपूजेचं वैशिष्ट्य सांगताना माऊलींची एक सुंदर ओवी परमपूज्य डॉक्टर काका नेहमी सांगतात. फार सुंदर ओवी आहे. ते असं म्हणतात, देव देऊळ परिवारू की जे करून केला डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. खूप सुंदर ओवी आहे की देव देऊळ आणि परिवार कैलास लेण्याचं जे आहे त्याचं उदाहरण दिलेलं आहे की एक खडक आहे, पर्वत आहे. त्या पर्वतामध्ये काही कलाकारांनी कोरलेलं आहे आणि कोरून काय केलेलं आहे तर त्यांनी देव काढलेला आहे, देऊळ काढलेलं आहे आणि सगळा भक्ताचा परिवार हे सगळं एका दगडामध्ये कोरलेलं आहे. त्या दगडामध्येच देव आहे, दगडाचीच फुलं आहेत, दगडाचेच अलंकार आहेत, दगडाचाच पुजारी आहे, दगडाचाच भक्त आहे, भक्ताचे कपडे दगडाचेच आहेत. याचा अर्थ एका
दगडाशिवाय पहाडाशिवाय त्याच्यात दुसरं काही नाही, पण तरी सुद्धा भक्तीचा सगळा व्यवहार जर एका जड अशा एका दगडामध्ये करता येतो, तर तुम्ही आम्ही तर चेतन आहोत, आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये हा व्यवहार करता येणार नाही का? आणि एवढा आत्मविश्वास जर आपल्याला समर्थ देतायत, तर या मानस पूजेमध्ये सतत काहीतरी त्याला देणं अपेक्षित आहे. आणि ते देताना काय समर्थांची मेख काय आहे, जे जे आपण असं पाहिजे ते ते भगवंताचं देणे, ये जे येणे प्रकारे की जे मानस पूजा. आम्ही पूजेला फक्त 10 मिनिटं बसतो, मला उठल्याबरोबर चहा लागतो, मला आंघोळ लागते, मला नाश्ता लागतो, मला जेवण लागतं, मला बाहेर जाताना फिरायला लागतं, मला छत्री लागते, मला प्रत्येक गोष्ट लागते. मग जे जे आपण असं पाहिजे ते ते भगवंताचं देणे देतो का? काय काय लागतं मला आठवण येते आमच्या परमपूज्य अक्का वेल्लेणकर, ज्यांनी दासबोध अभ्यास वर्गाचा हे सगळं तयार केलं पदाचं. त्या अक्का म्हणायच्या की एवढे सगळ्यांची देवघरं बघितली हो, प्रत्येकाच्या घरामध्ये AC आहेत, सगळं आहे, पण माझ्या देवाला गरम होतं म्हणून कुठे पंखा दिसत नाही, किंवा माझ्या देवाला गरम होतं म्हणून कुठे AC दिसत नाही. याचा अर्थ तो चैतन्याने परिपूर्ण आहे असा भावच आमच्यापाशी नाही. आणि इथून त्यांनी सांगितले की काय आहे की मानस पूजेमध्ये ही मानसिक तयारी देवाच्या एकरूपतेची जी आहे ती तिथे तयारी होते. आणि अशी ही मानसिक पूजा जी आहे ती समर्थांना अपेक्षित आहे. आणि म्हणून जे जे आपण असं पाहिजे ते ते कल्पून पाहिजे. डॉक्टर काकांनी चिंतनिकेमध्ये फार सुंदर दिलंय. आम्ही देवाची पूजा करतो, पण देवाची पूजा करताना कधीच त्याला दिव्य भव्य देतच नाही. आणि जर दिव्य भव्य त्याला मला द्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला देताना दिव्य भव्य देताना आपण आपली कल्पनाशक्ती तर जागृत झाली पाहिजे ना. काका म्हणतात कल्पना करा की मी आकाशाचा ताम्हण केले, चंद्र आणि सूर्याचे काय केलेत, तर त्या ज्योती केलेल्या आहेत. याचा अर्थ चांदण्यांच्या काय आहेत, तर त्याच्यावरती अक्षता आहेत. म्हणजे आपली प्रतिभा जी आहे ती विलक्षण जागृत करणं हे कुठे शक्य आहे, तर हे मानस पूजेमध्ये शक्य आहे. आणि तशी पूजा करावी असं समर्थांना वाटतंय. आणि तशी त्यांनी तुमच्या आमच्याकडून या दोन्ही भक्ती करून घ्याव्यात अशी त्या ठिकाणी प्रार्थना समर्थांच्या चरणी करते. माधुरी मावशी त्या ठिकाणी आलेली दिसते. मी माझ्या वाणीला विराम देते. यानंतर माधुरी मावशी किंवा माधुरीताई तुम्हाला मार्गदर्शन करेल. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. येतोय आवाज? येतोय ना? येतोय हो. हा. अपूर्वा, खूप सुंदर बोललीस. तुझं नावच अपूर्व आहे ग. आणि काय वय आहे तुझं? 19 वर्षाचं वय. खरोखर छान. म्हणजे या वयामध्ये अभ्यासाला लागणं हेच खूप महत्वाचं आहे. बोलणं तर खूप पुढची गोष्ट राहिली, पण तरी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने तू सगळा विषय जो काही आहे तो मांडला आहेस. आपण त्यातल्या पादसेवन भक्तीतल्या एका ओवीवरती थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. समर्थ म्हणतायत की पादसेवन त्याची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरूचे पाय सेवावे सद्गती कारणे. अलकाताईंनी आता सांगितलंच की पायांची सेवा हा लाक्षणिक अर्थ आहे, पण खरी म्हणजे नम्रता, संपूर्ण शरणागती, देह शरीर झोकून देऊन त्यांचा सेवा करणे हा त्याच्या पाठीमागचा खरा अर्थ आहे. कायेने सेवा करायची म्हणजे कशी करायची कायेने सेवा? तर जशी कल्याण स्वामींनी केली. कल्याण स्वामींनी आपल्या देहाची यत्किंचित सुद्धा पर्वा केली नाही. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे समर्थ चरित्र. आणि त्या समर्थ चरित्रामध्ये त्या ठिकाणी कल्याण स्वामी गडावर जे पाणी आणत होते, तर खालच्या उरमोडी नदीचं पाणी गडावर ते आणत असत. का समर्थांना कफाची व्यथा होती आणि तो कफ नाहीसा व्हावा याच्यासाठी त्यांना वैद्यांनी सांगितलं होतं की साचलेलं पाणी तुम्ही पिऊ नका. आणि म्हणून ते अशा पद्धतीने एवढा गड जी काही कल्याण स्वामींनी सेवा केलेली आहे. आणि म्हणून कल्याण स्वामी हे अत्यंत आवडीचे अशा प्रकारचे शिष्य झालेले आहेत की ज्या ज्या वेळेस सद्गुरू देहाने आपल्या समोर हजर असतील किंवा आपण त्यांच्या जवळ असू, तेव्हा जेवढी सेवा देहाने करता येईल तेव्हा तेवढी ती सेवा करायची आहे. आणि हजर नसताना मग सद्गुरूंच्या कार्यात देहाने झिजणं ही सुद्धा सद्गुरूंची सेवाच आहे. किंवा सद्गुरूंच्या वचनाचा प्रचार आणि प्रसार करणं ही सुद्धा
त्या ठिकाणी देहानी केलेली किंवा वाचेनी केलेली सेवा आहे. परमपूज्य बाबा बेलसरे गोंदवल्यास जाऊन महाराजांची जी काही कामे ते स्वतः करत असत, की वाढणं झालं, झाडून काढणं झालं, कपडे धुणं झालं, अशा प्रकारच्या खूप मोठ्या सेवा ज्या काही आहेत त्या बाबासाहेब बेलसऱ्यांनी सुद्धा केलेल्या आहेत आणि त्या कायेनी केलेल्या आहेत. म्हणजे वाचेनी तर ते सेवा करतच होते आणि वाचेनी सेवा करताना सुद्धा सद्गुरूंची स्तुती करणं, केवळ एवढं वाचने झिजणं नाहीये, तर सद्गुरूंना जसं बोललेलं आवडतं तसं आपण म्हणजे त्या दृष्टिकोनातून आपण बोललं पाहिजे. त्यांना निंदा नालस्ती आवडत नाही म्हणून आपण ती करता उपयोगाचं नाही. हे त्यांच्यासाठी म्हणजे ही सुद्धा त्यांची सेवाच आहे, की जे जे सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे, जो जो काही उपदेश दिलेला आहे, जो काही सद्विचार दिलेला आहे, तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं, कुणाचंही अंतःकरण न दुखवणं, ही सुद्धा सद्गुरूंची, कारण हे माझ्या सद्गुरूंना आवडतं आणि म्हणून ही सुद्धा सद्गुरूंची सेवाच आहे. कोणाची उणी दुणी काढणं, कठोरपणा, कर्कशपणा या गोष्टी काहीही सद्गुरूंना आवडत नाहीत आणि त्या कटाक्षाने टाळणं ही सुद्धा खरं म्हणजे सद्गुरूंची सेवा आहे. सद्गुरूंची वाचेनी सेवा याचा अर्थ सद्गुरूंनी दिलेलं नाम जे आहे ते अखंड सातत्याने त्याचं स्मरण करत राहणं किंवा त्या वाचेनी म्हणत राहणं, त्यांची भजनं म्हणत राहणं, सद्गुरूंची जी भजनं आहेत ती भजनं म्हणत राहणं ही सुद्धा त्यांची सेवाच आहे वाचेनी केलेली. कारण समर्थांनी सांगितलं की काया वाचा मनोभावे. आता काया वाचा आपण कायाने बघितलं की कशा पद्धतीने सेवा करता येते, वाचेनी सुद्धा बघितलं कशी सेवा करता येते. मग आता मनाने पण सद्गुरूंची सेवा करायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर सद्गुरूंच्या चिंतनात राहणं, सद्गुरूंच्या वचन जी काही आहे, उपदेश जो काही आहे, त्यांचे विचार जे काही आहेत ते विचार मनामध्ये सातत्याने घोळवत राहणं, त्याचं आत्मचिंतन करणं. गुरुगीता नावाचा एक ग्रंथ आहे, त्या गुरुगीता ग्रंथामध्ये त्या ठिकाणी भगवान शंकर पार्वतीला सांगताहेत की गुरुमूर्ती स्मरे नित्यम, गुरु नाम सदा जपेत, गुरोर आज्ञा प्रकुर्वीत, गुरोर अन्यन्य भावयेत. किंवा एका ठिकाणी आणखीन ते असं म्हणतात की गुरो पादोदकम पित्वा, गुरो उच्छिष्ट भोजनम, गुरुमूर्ते सदा ध्यानम, गुरुमंत्रम सदा जपेत. आता अशा पद्धतीने सातत्याने गुरूंची काया वाचा मनाने आपल्याला सेवा करता येते आणि जेवढं जेवढं आम्ही काया वाचा मनाने सद्गुरूंची सेवा करू तेवढं तेवढं आमचं मन, आमची काया, आमची वाचा ही शुद्ध आणि पवित्र होत जाणार आहे. म्हणून सद्गुरूंनी दिलेला विचार सातत्याने जोपासणं ही सद्गुरूंची खऱ्या अर्थाने सेवा आहे. त्यांनी म्हटलंय आणि सद्गुरुपदी अनन्यपण. आता सद्गुरुपदी अनन्यपण याचा अर्थ सद्गुरूचं मन आणि आपलं मन एक झालं पाहिजे. याचा अर्थ सद्गुरूंची जी इच्छा तीच माझी इच्छा, माझी इच्छा वेगळी मला ठेवताच उपयोगाची नाही. आणि त्या दृष्टिकोनातून माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, तू मन हे मीची करी, माझी आहे भजनी प्रेमधरी, सर्व काळ नमस्कारी मजे एकाते. आणि अशा पद्धतीने अनन्यपण याचा अर्थ की अन्य राहणंच नाही, सद्गुरूंची जी इच्छा आहे, सद्गुरूंचं जे काही म्हणणं आहे तेच म्हणणं किंवा तीच इच्छा माझी इच्छा झाली पाहिजे, त्यांच्या इच्छेमध्ये माझी इच्छा विलीन करून टाकता आली पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून सद्गुरूंच्या सत्तेने सगळं काही चाललेलं आहे. सद्गुरू माझा प्रपंच आणि परमार्थ हे दोन्हीही तेच चालवत आहेत. ज्ञानेश्वर माऊली खूप सुंदर पद्धतीने सांगताहेत की घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी, ते घालू जोडी अंघोळीया. जी काही माऊलींची पूजा म्हटली आहे तर त्या पूजेच्या संदर्भात माऊली म्हणतात की अशा पद्धतीने सद्गुरूंच्या पायामध्ये काय घालू, तर ते म्हणतात की घणावली आवडी, तिच्या पायामध्ये, म्हणजे त्यांना भान सुद्धा राहिले नाही की माझे सद्गुरू जे आहेत ते पुरुष आहेत. तर इतक्या सद्गुरू माऊली या शब्दाशी ते इतके एकरूप झालेले आहेत की ती माऊली आहे आणि माऊली आहे म्हणून तिच्या पायामध्ये काय घालू म्हणताहेत, तर घणावली आवडी. अशा पद्धतीने त्यांचा जो विचार आहे तो याच्यातला तो विचार सगळा, ही अशी अनन्यता जी काही आहे ती अनन्यता
एकरूप, जशी मूल जे आहे ते आईवर अतिशय अनन्य असतं, तशा पद्धतीने ही अनन्यता आपल्याला साधली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून जेवढं जेवढं आपण हे सगळं सांभाळण्याचा प्रयत्न करू, आचरणात आणण्याचा प्रयत्न करू, तेवढं तेवढं सद्गुरु प्रेम आमच्या अंतःकरणात अधिक अधिक वाढीस लागणार आहे. आणि त्या सद्गुरु प्रेमातूनच हळूहळू ज्ञानाची व्यवस्था होणार आहे. आता थोडासा अर्चन भक्तीचा विचार आपण करूया. आणि खूप सुंदर कांचननी सुद्धा अर्चन भक्ती जी काही आहे ती अतिशय छान, अतिशय सुंदर मुद्दे जे आहेत ते सुंदर मुद्दे तिने मांडलेले आहेत. तो एक दोन उदाहरणं बघूया त्या संदर्भातली. की एकदा रामकृष्ण परमहंस जे आहेत ते वास्तविक पाहतात त्यांनी सगळं जे काही मिळवलं होतं ते म्हणजे ज्ञान जे काही मिळवलं होतं ते सगुण पूजेतून, काली मातेच्या पूजेतूनच त्यांनी सगळं काही मिळवलेलं होतं. आणि म्हणजे त्यांची पूजा इतकी भावपूर्ण असायची, श्रद्धापूर्ण असायची की ती प्रत्यक्ष मूर्ती आहे असं ते म्हणायचंच नाही, तर ती प्रत्यक्ष काली माता आहे या भावनेतून ते त्या काली मातेची पूजा करायचे. आणि ज्यावेळेस ते तासन तास पूजा करत असताना काली मातेच्या नाकाजवळ आपलं बोट न्यायचे, तेव्हा त्यांना जाणवायचं की त्या नाकातून त्यांचा श्वास आणि प्रश्वास जो काही आहे तो चालू आहे. त्यांच्या हृदयाला ते कान लावायचे काली मातेच्या, तेव्हा त्यांना ठोके जाणवत असायचे. म्हणजे इतकी ती प्रल्हाद महाराज सुद्धा म्हणायचे की तुम्ही रामाची मूर्ती का म्हणता? अहो तो प्रत्यक्ष राम आहे. आणि म्हणून मूर्ती म्हटलेलं त्यांना आवडायचं नाही. जसं ब्रह्मचैतन्यांचं उदाहरण दिलं कांचननी की स्वतः ब्रह्मचैतन्य महाराज जेव्हा नैमिषारण्यात जायला निघाले होते रामाला सोडून, त्यावेळेस रामाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि मग ब्रह्मचैतन्य महाराज त्या ठिकाणी जेव्हा सांगितलं त्यांना की महाराज तुम्ही जाऊ नका, असं असं राम रडतायत, तुम्ही परत या. अर्धवट रस्त्यात गेलेला टांगा परत आला आणि परत येऊन रामाच्या डोळ्यात पाणी आलंय असं म्हटल्याबरोबर ते पुन्हा त्या ठिकाणी रामाजवळ गेले. आणि रामाजवळ जाऊन त्यांनी पुन्हा सोळं नेसलं आणि सोळं नेसून रामाजवळ जाऊन ते म्हणाले की रामा तुला मी गेलेला आवडत नाही आहे का रे? आणि मग तुला मी आवडत नसेल ना, तुझी इच्छा नसेल ना जायची, तर मी काही जात नाही. इतकी भावपूर्ण पूजा जी काही आहे ती भावपूर्ण पूजा आम्हाला करता आली पाहिजे. आणि खरं म्हणजे पूजा कोणी केली, किती केली, कशी केली याच्यापेक्षा कोणत्या भावाने केली याला अत्यंत महत्व आहे. आणि म्हणून मीराबाईंनी सुद्धा कृष्णामध्ये चैतन्य निर्माण केलं, रामकृष्णांनी काली मातेमध्ये चैतन्य निर्माण केलं, ब्रह्मचैतन्यांनी रामामध्ये चैतन्य निर्माण केलं. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचा सुद्धा असा भाव असतो की ते हे प्रत्यक्ष परब्रह्म विटेवरी, आणि हे प्रत्यक्ष परब्रह्म हे विटेवरती उभा आहे या भावनेतून त्या ठिकाणी सगळेजण पूजा करतात. आणि अशी ही पूजा मला एक सहजच आठवलं म्हणून सांगते आहे की एकदा एक गृहस्थ, त्यांना काही दौऱ्यानिमित्त काम होतं आणि म्हणून ते बाहेर जायला निघाले होते. त्यांना त्यांच्याकडून पूजा होणं शक्य नव्हतं, म्हणजे वेळ नव्हता एवढा त्यांना. आणि म्हणून त्यांनी आपल्या मुलाला म्हटलं की आज की नाही तू लवकर आंघोळ करून घे आणि मग पूजा करून टाक. आता वाक्य काय आहे? आंघोळ करून घे आणि पूजा करून टाक. आता पूजा ही करून टाकण्याची गोष्ट आहे का? पूजा करून घेण्याची गोष्ट आहे आणि आंघोळ करून टाकण्याची गोष्ट आहे. पण आपण वाक्य म्हणताना म्हणतो की आंघोळ करून घे आणि पूजा करून टाक. आता या वाक्यावरनच असं दिसतं की पूजा उरकणे, आटोपणे, करून टाकणे आता हा विषयच नाही आहे. खरं पाहिलं असता त्या पूजेच्या निमित्ताने आपलं मन जेवढं जेवढं देवापाशी एकाग्र होतं तेवढं तेवढं एकाग्र आता त्या देवाला त्याचा आनंद आहे का मला आनंद आहे, त्याला शांती आहे का मला शांती आहे. अलकाताईंनी आता छान सांगितलं की पूजेच्या निमित्ताने खरं पाहिलं असता त्या ठिकाणी देवाला त्याची गरज नाही आहे, गरज आम्हाला आहे. आणि म्हणून आम्ही पूजा करायची आहे. जेवढं जेवढं आम्ही त्याच्यामध्ये भाव ओतून, वेणास्वामींच्या चरित्रामध्ये सुद्धा आहे की वेणास्वामींना जेव्हा ताप आला होता तर त्यावेळेस रामरायाच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले होते. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. म्हणून पूजेमध्ये भाव असणं अत्यंत महत्वाचं आहे. एकदा डोंगरे महाराज जे आहेत ते एका गावात गेले होते. भागवत सप्ताह त्यांचा होता त्या गावामध्ये आणि त्या गावात ते गेलेले होते.
त्या गावात त्यांचा नेम होता एक, की चतुर्थीच्या दिवशी गणपतीचं दर्शन घेतल्याखेरीज ते प्रसाद ग्रहण करत नसत. आणि म्हणून त्यांनी गावातल्या लोकांना विचारलं की इथे गणपतीचं मंदिर कुठे आहे, काय आहे वगैरे. आणि मग ते गणपतीच्या देवळामध्ये गेले. तिथे ते विश्वस्त आणि काही त्यांच्याबरोबर काही मंडळी सुद्धा त्यांच्याबरोबर होती. त्यांनी गणपतीचं अतिशय भावपूर्ण अंतःकरणाने दर्शन घेतलं आणि 2 मिनिटं डोळे मिटून ते उभे राहिले. आणि उभे राहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ते म्हणाले की कहो, या गणपती बऱ्याच दिवसापासून उपाशी दिसतो आहे. याचा अर्थ असा की त्यांनी विश्वस्तांना सांगितलं की गणपतीची पूजा तर होते आहे, पण गणपतीला नैवेद्य दाखवला जात नाही आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने म्हणून समर्थांनी नैवेद्यावरती सुद्धा भर दिलेला आहे. आणि त्या याच्यामध्ये सुद्धा समर्थ म्हणतात की जसं आपण पादसेवन भक्तीमध्ये पाहिलं की काया वाचा आणि मने, तसं या अर्चन भक्तीमध्ये सुद्धा म्हणतात की काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चने, या नाव अर्चन भक्ती. आणि भगवंत भावाचा भुकेला आहे, प्रेमाचा भुकेला आहे. अहो, म्हणून प्रेमाने अत्यंत श्रद्धेने आणि देव तिथे आहेच या भावनेतूनच जर का आम्ही पूजा केली तर खऱ्या अर्थाने ती पूजा देवाला पावते. आणि पावते म्हणण्यापेक्षा मलाच त्याचा आनंद मिळतो, मलाच त्याचं समाधान मिळतं. माझ्याच अंतःकरणातलं जे काही आहे तर विकार जे आहेत ते विकार नाहीसे होतात आणि शांत चित्त त्या ठिकाणी होतं. उपासनेने शांत चित्त होतं, अलकाताईंनी आताच सांगितलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ही पूजा जी काही आहे ती पूजा सुद्धा मला तशा भावनेतून करता आली. तर खऱ्या अर्थाने हळूहळू एक एक पायरी जी काही आहे, भक्तीची पायरी जी काही आहे, ती आम्ही वरवर चढत जाऊ. आणि एवढं सांगून मी आता या ठिकाणी इथे वाणीला विराम देते. तुमच्या आमच्याकडनं ह्या अशा प्रकारची पादसेवन भक्ती आणि अर्चन भक्ती परमेश्वरांनी करून घ्यावी आणि आम्ही ती करावी. करून घ्यावी म्हणजे त्याच्यावर टाकून नाही, पण तो माझ्याकडनं करून घेतोय हा भाव ठेवून जर का आम्ही केली तर त्याचा अहंकार सुद्धा आम्हाला निर्माण होणार नाही. आणि म्हणून या दोन्ही भक्ती ज्या काही आहेत या दोन्ही भक्तींचा विचार माझ्या विचाराप्रमाणे थोडासा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ. खूपच छान. म्हणजे 2 भक्ती ज्या आहेत त्या आपण किती वेगवेगळ्या अँगल्स मधनं त्या भक्तींचा विचार केला. म्हणजे वेगवेगळे कांगोरी त्या भक्तींना आहेत. एक मुद्दा पादसेवन भक्तीबद्दल झालाच की सद्गुरूंनी जी आज्ञा दिलेली असते ती पाळायची. म्हणजे सारखं सारखं आपल्या सद्गुरूंपर्यंत आपण पादसेवन भक्ती करण्यासाठी कसं जाणार. तर खरी पादसेवन भक्ती म्हणजे की सद्गुरूंनी जी आपल्याला आज्ञा दिलेली असते ती आज्ञा पाळणं म्हणजे पादसेवन भक्ती. हा मुद्दा झालेलाच आहे, पण मंदाताईंच्या प्रवचनामध्ये अजून एक मुद्दा आला होता. आणि करी घोष नाम त्या जानकी वल्लभाचा, म्हणजे त्या रामाचा घोष करणं म्हणजे त्याची सेवा करणं. म्हणजे पादसेवनाबद्दल चाललंय की भगवंताची सेवा म्हणजे काय, तर त्याचं नाम घेणं म्हणजे त्याची सेवा आहे. आणि ते खरं किती सोपं करून टाकलं होतं. म्हणजे आपण आहोत त्या ठिकाणी आपण जर नाम घेतलं तर ती आपल्याकडनं पादसेवन भक्ती होते असं समजायला काही हरकत नाही. असा मुद्दा वंदाताईंनी मांडला होता, तो सांगावासा वाटला. पुढच्या वेळेला जे घेणार आहेत खरं म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये 23 जुलै आहे आणि 23 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. असा एक विचार आधी झाला की त्या दिवशी आपण आपलं सत्र घ्यावं की नाही घ्यावं. आणि न घेण्यामध्ये काहीच पॉईंट नाही वाटला, कारण जे काही आपले कार्यक्रम सोहळे असतील ते सगळे दिवसभरात होतील आणि आपण अभ्यास जर केला तर तो समर्थांना जास्त आवडणार आहे. म्हणून पुढच्या आठवड्यामध्ये आपण सत्राला भेटणारच आहोत. आणि विवेक गोसावी हा वंदन भक्ती मांडणार आहे आणि तुषार केळकर दादा हे दास्य भक्ती मांडणार आहे. तर पुढच्या आठवड्याला भेटूया. आता मात्र मृणालला विनंती करते की तिने शेवटचा श्लोक घ्यावा. हो घेते. व्हावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, सम्मोह जो वाढला अज्ञानांध जनाच मुक्त करुणी, शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय.
जय जय रघुवीर समर्थ.